जगात सगळे बदलू शकतात, पण एक व्यक्ती कधीच बदलत नाही, ती म्हणजे आई. ती स्वतः दुःख सहन करूनही आपल्या चेहऱ्यावर हसू आणते. मी शिल्पा पाटील. नमस्कार मैत्रिणींनो. आज मातृदिन म्हणजेच त्या व्यक्तीचा दिवस जिने आपल्याला जन्म दिला, चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं आणि आयुष्य जगायला शिकवलं. आई म्हणजे फक्त एक शब्द नाही. आई म्हणजे प्रेम, काळजी, त्याग आणि निस्वार्थ माया. आपल्या आयुष्यातील पहिला गुरु कोण असेल तर ती म्हणजे आई. कारण शाळा सुरू होण्याआधीच ती आपल्याला संस्कार शिकवते, चांगलं वागायला शिकवते, लोकांशी कसं बोलायचं, कोणाचा आदर कसा करायचा हे सगळं आई शिकवते. आपण लहान असताना रात्रभर जागून आपली काळजी घेणारी म्हणजे आई. आपण आजारी पडलो की स्वतःपेक्षाही जास्त त्रास करून घेणारी आई. आपल्या प्रत्येक यशामागे आईचा हा मोठा हात असतो. आईचं प्रेम कधीच पैशात मोजता येत नाही, कारण आई काही अपेक्षा ठेवून प्रेम करत नाही. ती फक्त आपल्या मुलांना आनंद शोधते, आनंदामध्ये आनंद शोधते. कधी आपण दुःखी असलो तरी आपल्याला न बोलताही समजणारी एकच व्यक्ती असते, ती म्हणजे आई. आई प्रत्येक वेळी आपल्याला समजावून सांगते, चुकलो तरी रागावतेही, पण त्या रागामागे फक्त आपलं चांगलं व्हावं हीच भावना असते. आज आपण मोठे झालो, मोबाईलवर काम, मित्र सगळ्यात व्यस्त झालो, पण आई आजही आपल्याला एका फोनची वाट पाहत असते. म्हणून मातृदिनानिमित्त फक्त एक दिवस नाही तर रोज आपल्या आईचा आदर करा, तिला वेळ द्या, तिच्यासोबत प्रेमाने बोला. कारण आई पुन्हा मिळत नाही. तर जगामध्ये खूप नाती मिळतात, पण आईसारखं निस्वार्थ प्रेम कुणीच करू शकत नाही. सर्व मातांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय.